मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. पारनेर तालुक्यामध्ये गावठी हातभट्टी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्यावरती स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकले आहेत. या ठिकाणी 67,170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार पंकज व्यवहारे, अमोल अजबे यांचं पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात सूचना देऊन रवाना करण्यात आला. पथकानं 29 मे रोजी पारनेर तालुक्यातील शिरापूर गावाच्या शिवारामध्ये गावठी हातभट्टी आणि अप्पा ढाबा सावरगाव शिवार तालुका पारनेर या ठिकाणी छापे टाकून मुद्देमाल जप्त केला आहे आणि गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 65,170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शावीस शेख, C24 तास, संगमनेर.